4.4 मधील नंबर 1 च्या एक्झाम्पलचा स्टडी करायचा आहे. एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिलेला आहे इन द फिगर पॉइंट A is on the bisector of angle XYZ. दिलेला आहे. गिवन लिहायचं आधी आन्सर फॉर फर्स्ट क्वेश्चन. पॉइंट A is on the bisector of angle XYZ. This is given. आणि दुसरी एक गोष्ट अजून दिलेली आहे की AX is equal to 2 सेंटीमीटर and find AZ. मग आपण आपल्याला या ठिकाणी हा बायसेक्टर दिलेला आहे अँगल XYZ चा, म्हणून बाय युजिंग अँगल बायसेक्टर थेरम, by using angle bisector theorem वापरणार आपण. अँगल बायसेक्टर थेरम आहे AX is equal to AZ. AX is equal to AZ. Then now putting the given व्हॅल्यूज, दिलेल्या किमती आपल्याला ह्या ठिकाणी टाकायच्या आहेत. AZ ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 2 सेंटीमीटर. पुट हिअर दिस 2 AZ. AX इज इक्वल टू, इथं AX ची व्हॅल्यू 2 इज इक्वल टू AZ. दॅट इज AZ इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. दिस इज द फायनल आन्सर. मित्रांनो लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट. नंबर 2 चा स्टडी आपल्याला करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला अँगल RST चं मेजरमेंट 56 डिग्री दिलेला आहे. RST इज इक्वल टू 56 डिग्री दिलेला आहे. आणि रे PT इज परपेंडिक्युलर ऑन ST and PR इज परपेंडिक्युलर ऑन द रे SR. परपेंडिक्युलर दिलेला आहे. आणि मग सर्वप्रथम आपण ह्या ठिकाणी गिव्हन मांडूया की अँगल RST इज इक्वल टू 56 डिग्री. आणि दुसरं महत्त्वाचं आपल्याला दिलेलं आहे की सेगमेंट PT इज परपेंडिक्युलर ऑन द रे ST. दॅट इज, मी याला असं म्हणू शकतो की अँगल STP, दॅट इज अँगल T इज इक्वल टू 90 डिग्री. महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं गिवन दिलेलं आहे की PR इज परपेंडिक्युलर, सेगमेंट PR इज परपेंडिक्युलर ऑन द रे SR. याही ठिकाणी आपण लिहू शकतो की हा अँगल R, पण ह्या ठिकाणी जसा हा T 90 डिग्रीचा आहे तसा या ठिकाणी हा R अँगल सुद्धा 90 डिग्रीचा आहे. अँगल R इज इक्वल टू 90 डिग्री. ओके. आणि महत्त्वाचा अजून एक दिलेला आहे आपल्याला, सेगमेंट PR इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट PT. PR जेवढ्या मापाचा आहे तेवढ्याच मापाचा PT आहे. म्हणजे सेगमेंट PR इज कॉन्ग्रुएंट सेगमेंट PT. हे सगळं आपल्याला गिव्हन दिलेलं आहे. आणि या गिव्हन वरून आपल्याला विचारलेलं आहे फाइंड द मेजर ऑफ अँगल RSP. RSP म्हणजे हा जो खालचा ब्लॅक अँगल आहे, या अँगलचं मेजरमेंट आपल्याला काढायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी फ्रॉम गिव्हन आपल्याला असं म्हणता येईल की हे दिलेलं आहे PR इज कॉन्ग्रुएंट टू PT, बरोबर. आणि मग ते इक्विडिस्टन्स असतात बाय अँगल बायसेक्टर थेरम. बाय अँगल बायसेक्टर थेरम आपण वापरू म्हणूया या ठिकाणी, कारण SP इज द अँगल बायसेक्टर. SP इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल RST. ओके. रे SP is the angle bisector of angle RST
and most important point is that key point P is equidistance from the sides of angle SRT, RST, SRT नाही, RST इथे लिहिलंय आपण RST. मग बाय अँगल बायसेक्टर थेरम नुसार आपण असं लिहू शकतो या ठिकाणी की महत्वाचा मुद्दा, अँगल RSP is equal to half times angle RST. आणि मग आता पुटिंग द गिवन व्हॅल्यूज, किमती टाकूया. RST ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे या ठिकाणी 56 डिग्री. देअरफॉर अँगल RSP इज इक्वल टू हाफ इंटू 56. 2 ची टेस्ट लागते आहे, म्हणजे अँगल RSP इज इक्वल टू 28 अँगल आहे डिग्री. दिस इज द फायनल आन्सर. राईट डाऊन और स्क्रीनशॉट माय डियर. सेट 3.4 मधील 3 नंबरचं एक्झाम्पल. यामध्ये इन ट्रायंगल PQR, PQ इज इक्वल टू 10 सेंटीमीटर, QR इज इक्वल टू 12 सेंटीमीटर अँड PR इज इक्वल टू 8 सेंटीमीटर हे आपल्याला दिलेलं आहे. फाइंड आउट द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट अँगल ऑफ द ट्रायंगल. ओके, आता ह्या ठिकाणी इन ट्रायंगल PQR आपल्याला काय दिलेलं आहे, सगळ्यात लहान साईड PR इज इक्वल टू 8 सेंटीमीटर, त्यानंतर PQ इज इक्वल टू 10 सेंटीमीटर आणि QR इज इक्वल टू 12 सेंटीमीटर गिवन आहे. मग या गिवन नुसार आपण एक काम करूया, ह्या ठिकाणी सगळ्यात लहान अंक 8 लिहूया आणि मग 10 लिहूया आणि मग 12 लिहूया. ओके, मग या ठिकाणी 8 पेक्षा 10 मोठा आहे, 10 पेक्षा 12 मोठा आहे. ओके, मग 8 ही व्हॅल्यू साइड PR ची आहे, 10 ही व्हॅल्यू साइड PQ ची आहे आणि 12 ही व्हॅल्यू साइड QR ची आहे. आणि आता आपल्याला हा PR पेक्षा PQ ग्रेटर आहे, PQ पेक्षा QR ग्रेटर आहे. ओके, अब याच नियमाचा वापर करून आता आपल्याला PR हा सगळ्यात लहान आहे, मग PR चा अपोजिट अँगल Q आहे. मग या ठिकाणी आपण अँगल Q लिहिणार. आता PQ चा अपोजिट अँगल बघा, PQ चा अपोजिट अँगल आहे अँगल R आणि QR चा अपोजिट अँगल आहे अँगल P. मग मी या ठिकाणी लिहितो अँगल P. आता आपलं हे ग्रेटर दॅनचं जे साइन आहे ते आपण तसंच लिहिणार, ग्रेटर दॅन म्हणजे सगळ्यात मोठा P आहे. आता 3 डायमेन्शन नाव जर Qचं लिहायचं असेल तर आपण PQR असं लिहिणार, याला PQR. Rचं 3 डायमेन्शन नाव PRQ आणि Pचं 3 डायमेन्शन नाव RPQ और QPR. आपण RPQ लिहूया. मग फायनली आपल्याला या ठिकाणी अपोजिट अँगल ऑफ ग्रेटर साइड इज ग्रेटर, अपोजिट अँगल ऑफ ग्रेटर साइड इज ग्रेटर and opposite angle of smaller side is smaller. Okay, opposite angle of greater side, sorry या ठिकाणी साइड लिहिलं पाहिजे. ओके, साइड. मग सगळ्यात मोठा अँगल या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे, द ग्रेटर अँड स्मॉलेस्ट अँगल. फायनली आन्सर लिहिताना आपण लिहिणार द ग्रेटेस्ट अँगल, द ग्रेटेस्ट
angle is angle RPQ. आणि the smallest angle, the smallest angle is angle, हा छोटा आहे, सगळ्यात छोटा PQR. अशा पद्धतीने मित्रांनो एकदम सोपा आहे, लिहून घ्या किंवा 4th नंबरचा एक्झाम्पल स्टडी करायचा आहे. या ठिकाणी इन ट्रायंगल FAN measure of angle F is equal to 80 in triangle FAN. Measure of angle F is equal to 80 degree. Measure of angle A is equal to 40 degree. आणि आपल्याला measure of angle N काढून घेता येईल. By using angle sum property of triangle. By angle sum property of triangle, angle F plus angle A plus angle N is equal to 180 degree. Then now putting the given values. किमती दिलेल्या आपण टाकू या ठिकाणी. F ची व्हॅल्यू दिलेली आहे 80 डिग्री प्लस A ची दिलेली आहे 40 डिग्री प्लस अँगल N आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सिम्प्लिफाय हियर 80 प्लस 40 120 डिग्री प्लस अँगल N इज इक्वल टू 180 डिग्री. हा प्लस 120 आहे, RHS ला जाताना तो मायनस होईल. अँगल N इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 120 डिग्री. अँगल N इज इक्वल टू 60 डिग्री. अँगल N ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला या ठिकाणी 60 डिग्री. तर मित्रांनो आता आपल्याला जे अँगल्स मिळाले की हा मिळाला 60 डिग्रीचा. सगळ्यात लहान अँगल 40 डिग्रीचा आहे, सगळ्यात लहान संख्या 40 डिग्री आहे, त्यापेक्षा मोठी 60 डिग्री आहे, त्यापेक्षा मोठी 80 डिग्री आहे. तर आपण या ठिकाणी लेस दॅन ग्रेटर दॅनच्या साइनचा वापर करूया. 40 इज लेस दॅन 60, 60 डिग्री इज लेस दॅन 80. आता 40 डिग्री ही व्हॅल्यू अँगल ए ची आहे, अँगल ए. या ठिकाणी 60 अँगल एन ची आहे आणि 80 अँगल एफ ची आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की अँगल ए पेक्षा अँगल एन मोठा आहे, अँगल एन पेक्षा अँगल एफ मोठा आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे बघा, फाइंड आउट द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट साइड. आता या ठिकाणी साइड अपोजिट टू ग्रेटर साइड, ग्रेटर अँगल, अँगल इज ग्रेटर and side opposite to smaller angle is smaller. ओके, आपल्या भाषेमध्ये मांडायला गेलं तर सगळ्यात या ठिकाणी मी असं करतो, या ठिकाणी असं करतो मी की अँड इथं लिहितो याला डॅश डॅश डॅश. म्हणजे आता अँगल ए ची अपोजिट साइड आहे FN, FN. ओके, आणि अँगल एन ची अपोजिट साइड आहे FA आणि अँगल एफ ची अपोजिट साइड आहे AN, AN. ओके, तर मग ह्या ठिकाणी हा लेस दॅन ॲज इट इज एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. मग बघा या ठिकाणी आता ही सगळ्यात लहान साइड आहे, स्मॉलेस्ट साइड अँड ग्रेटेस्ट साइड. मग लिहिणार आपण फायनली आन्सर या ठिकाणी की द स्मॉलेस्ट साइड, द स्मॉलेस्ट साइड इज सेगमेंट FN. ओके, आणि ग्रेटेस्ट साइड इज, greatest side is AN.
सेगमेंट AN और साइड AN, व्हॉट एव्हर इट मे बी वन अँड दी सेम. इतकं सोपं आहे मित्रांनो, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या.